UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। परळीमध्ये एका वर्षात 109 मृतदेह सापडले, फक्त 5 मृतदेह रेकॉर्डवर आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। अमोल मिटकरी आणि हाकेंकडून देशमुख हत्येवरून फोकस डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। राष्ट्रवादीमधील मुन्नी ही महिला नसून पुरुष, मी नाव घेतल्याचं मुन्नीला कळालंय, मुन्नीला एकदा बोलू द्या मग समजेल, सुरेश धस यांचा निशाणा। स्वतःचं पाप झाकायला ओबीसी करू नका, धनंजय मुंडे मी भीत नाही, 25 जानेवारी नंतर मला भेटा, पैठणमधील मोर्चातून जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। वाल्मिक कराडचं समर्थन करत असल्याचं सांगत परभणीमध्ये लक्ष्मण हाकेंना आंबेडकरी अनुयायांनी बोलूच दिलं नाही, तर मी कुठेही वाल्मिक कराडचं समर्थन केलं नाही, हाकेंचं उत्तर। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला 2022 मध्ये ईडीची नोटीस, तरी कारवाई का केली नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। पुण्यातील एफसी रोडवर आताची प्रत्येकी 5 कोटी किमतीची 7 दुकानं, तर मगरपट्ट्यामध्ये वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोअर, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून मागणी, मात्र अजित पवारांमध्ये राजीनामा घेण्याची हिंमत नाही, संजय राऊतांचा निशाणा। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच, धनंजय मुंडेंची वाल्मिक कराडचे अध्यक्ष म्हणून शिफारस केली होती। टोरेस कंपनीमध्ये दादरचे भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांचे 13 कोटी बुडाले, घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 3 जण अटकेत। पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर, कृष्णा कनोजाकडून आर्थिक वादामधून आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदाची हत्या। TRP मध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा नंबर 1, प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।